नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला पानकोबीची मसूर डाळ घालून भाजी बनवायची आहे। ह्या कोबीला पानकोबी म्हणतात, पत्ताकोबी म्हणतात, गड्डा कोबी म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ह्या कोबीला ते नक्की सांगा। आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा। चला मग आता पानकोबी मिक्स मसूर डाळची भाजी बनवूया। आज आपल्याला पानकोबीची मसूर डाळ घालून भाजी बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला ह्या पानकोबीला चिरून घ्यायची आहे। तुमची पानकोबी जर मोठी असेल आणि तिच्या तुम्हाला 2 भाज्या करायच्या असतील ना, तर तिला कापून 2 भाग नाही करायचे। त्यामुळे आपली पानकोबी जास्त वेळ टिकत नाही, खराब होऊन जाते। पानकोबीच्या 2 भाज्या करायच्या असतील तर काय करायचं, पानकोबीचे जे वरचे पानं असतात ना ते काढून त्यांना चिरायचं, आवश्यक तेवढं घ्यायचं आणि बाकीची पानकोबी ही ठेवून द्यायची। त्यामुळे आपली पानकोबी जास्त वेळ टिकते। पण पानकोबी जेवढी बारीक चिरली तेवढी ती लवकर शिजते। त्यामुळे लवकर शिजण्यासाठी पानकोबीला बारीक चिरायचं। साधारण अर्धा किलो आपण पानकोबी घेतलेली आहे। ही 1 वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे, म्हणजे साधारण 100 ग्रॅम आपण मसूर डाळ घेतलेली आहे। पानकोबी लवकर शिजत नाही आणि डाळ लवकर शिजून जाते, त्यामुळे आपल्याला ह्या दोघं भाज्या वेगवेगळ्या शिजवायच्या आहेत। आता आपण चिरलेली पानकोबी स्वच्छ धुवून घेणार आहोत। कोणत्याही प्रकारच्या भाज्या किंवा फळं 3-4 वेळा पाणी वापरूनच धुवायचं, कारण या भाज्या फळांवर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते। हे साधारण शिजण्या इतपत पाणी घालून आपण झाकण ठेवून ही पानकोबी शिजवून घेऊ। मसूर डाळलाही आपण 2-3 वेळा पाणी वापरून धुवून घेणार आहोत। डाळींना 2-3 वेळा पाणी वापरूनच धुवायचं, कारण डाळी वगैरे टिकवण्यासाठी केमिकलचा वापर केलेला असतो। हे केमिकल आपल्या पोटात जाऊ नये म्हणून डाळी किंवा भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। आता ही मसूर डाळ शिजण्या इतपत आपण पाणी घालून हिला वेगळी शिजवून घेऊ। आपली पानकोबी शिजलेली आहे। मसूर डाळी शिजून तयार आहे। आता भाजी बनवण्यासाठी इतर मसाले बघून घेऊया। आपण 10-15 लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत। मी ही भाजी करताना कांदा वापरलेला नाही, तुम्हाला जर वापरायचा असेल तर वापरू शकता। 1 मोठा टमाटा आपण चिरून घेतला आहे। मुठभर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। 10-15 आपण कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। अर्धा टेबलस्पून आपण मोहरी घेतलेली आहे। 3 टेबलस्पून आपण जिरं घेतलेलं आहे। गरम मसाला 1 टेबलस्पून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून धने पावडर घेतलेले आहे। तुमच्या टेस्टनुसार लाल तिखट घ्या। चवीनुसार मीठ हळद घेतलेली आहे। चला मग आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी आपण साधारण 2 पळ्या तेल घेतलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता। आपल्याला तेलामध्ये आपण आता मोहरी घालून घेतलेली आहे, जिरे घालून घेतलेले आहे। जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर आपण चिरून ठेवलेल्या लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत। आता लसूणला छान फोडणी बसू देऊया। लसूणला छानपैकी फोडणी बसल्यानंतर म्हणजे तांबडा झाल्यानंतर आपण आता कढीपत्ता घालून घेतलेला आहे। कढीपत्त्यालाही फोडणी बसू देऊया। त्या कढीपत्त्यालाही छानपैकी फोडणी बसल्यानंतर आपण चिरलेला टमाटा घालून घेतलेला आहे। हे सर्व साहित्य फोडणीमध्ये लवकर शिजावं म्हणून आपण हळद मीठही घालून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीवर झाकण ठेवून घेणार आहोत आणि व्यवस्थित फोडणी बसू देऊया। सर्व साहित्य शिजल्यानंतर व व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आपण फोडणीवर लाल तिखट घालून घेऊ, गरम मसाला घालून घेऊ, धना पावडर घालून घेऊ आणि चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। तर व्यवस्थित फोडणी बसू देऊया।
आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आपण शिजवून ठेवलेली पानकोबी घालून घेणार आहोत. आपण शिजवलेली मसूर डाळी घालून घेतलेली आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. मी ही भाजी कोरडी बनवत आहे. कोरडीच छान लागते ही भाजी. तुम्हाला जर थोडेसे पाणी घालायचं असेल तर घालू शकता. साधारण 5 मिनिटं परतल्यानंतर आपली भाजी तयार आहे. तर मग नक्कीच करून बघा. पानकोबी घालून मसूर डाळची भाजी खूप छान लागते. आणि कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल बटन ऑन करून द्या. व्हिडिओला लाईक करून द्या. छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर शेअरही नक्की करा. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.